तर महाराष्ट्रातल्या 29 महापालिका निवडणुकांचा महानिकाल आज लागणार आहे। आर्थिक राजधानी मुंबईत कुणाची सत्ता येणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। तर भाजप, शिवसेना आणि ठाकरे बंधू यापैकी कुणाच्या हातात मुंबईच्या चाव्या येणार आहे हेही आज ठरणार आहे। मुंबईत 52.87% मतदानाची नोंद झाली आहे। त्यामुळे मुंबईकरांनी आता मराठी अस्मितेला कौल दिलेला आहे की विकासाला हे आज स्पष्ट होणार आहे। तर तिकडे पुणे पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी भाजपला शह देणार आहेत का? ठाण्यात एकनाथ शिंदे गड राखणार आहे का की गमावणार आहे याकडेही महाराष्ट्राचं लक्ष आहे। तर आज कोण गुलाल उधळणार, कुणाचा सुपडा साफ होणार? सकाळी 10 वाजता 29 महापालिकांसाठी मतमोजणी सुरू होईल तेव्हाच कळणार आहे। नवी मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकसह सर्व महापालिकांचा सुपरफास्ट निकाल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। एनडीटीव्ही मराठीवर तुमच्या महापालिकेच्या निकालाचं महाकव्हरेज तुम्ही पाहू शकणार आहात। अगदी सकाळपासून आपण अपडेट्स घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि 10 पासून कुणाला कौल दिलाय मतदार राजानं हेही एनडीटीव्ही मराठीवरतीच आपण पाहणार आहोत। तर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले अवघ्या राज्यभरातनं। सगळ्यात आधी आपण जाणार आहोत मुंबईहून आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत जोडले गेल्यात आणि पुण्याहून आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे। सगळ्यात आधी मुंबईत जाऊया, कारण जुई अवघ्या देशाचं लक्ष या मुंबई महानगरपालिका निवडणुकांकडे लागलेलं आहे। आज आता मतदार राजाने कुणाला कौल दिलाय हे अवघ्या काही वेळात स्पष्ट होणार आहे। काय सध्या स्थिती आहे, काय चित्र वाटतंय? सौरभ, तू अगदी बरोबर म्हणालास। संपूर्ण देशाचं लक्ष ज्या एका निकालाकडे लागलं आहे तो निकाल म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा निकाल। याआधी आपण पाहतोय की 2017 पासून खरं तर निवडणूक झाली नव्हती, ती निवडणूक आत्ता झाली, म्हणजे तब्बल 9 वर्षांनी। याआधी प्रशासक बसवला गेला होता मुंबई महानगरपालिकेवर, नगरसेवकांची टर्म जेव्हा संपली होती तेव्हापासून। मात्र तेव्हापासून आपण पाहतोय की निवडणुका कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांना होती। आता ती उत्सुकता संपली आहे। काल सगळ्यांचं मतदान पार पडलं आहे। आज त्याचे निकाल जाहीर होणार आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणजेच मुंबई महानगरपालिकेवर कोणाची सत्ता असणार आहे हे आज काही क्षणातच म्हणजे काही तासातच स्पष्ट होणार आहे। मुख्य म्हणजे आपण जर पाहिलं तर मग काल मुंबई मध्ये 52.87% इतकं मतदान झालं आहे। मराठीचा मुद्दा झाला, अमराठीचा मुद्दा झाला, असे अनेक मुद्दे या निवडणुकीमध्ये उपस्थित केले गेले। मात्र सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यांचं लक्ष होतं ते म्हणजे जेन झी यांच्या मतांकडे, कारण का ज्या पद्धतीने अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे तरुणांमध्ये उतरले होते त्यामुळे त्यांना हीच अपेक्षा आहे की जी जेन झीची मतं आहे ती आपल्याला मिळतील। मात्र दुसरीकडे आपण जर एक्झिट पोल्स पाहिले तर मग एक्झिट पोल्सच्या आकड्यानुसार मुंबई महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता असणार असल्याचं दिसून येत आहे। विशेष म्हणजे भाजप हा सगळ्यात मोठा भाऊ ठरताना दिसत आहे या संपूर्ण एक्झिट पोलच्या माहितीनुसार। परंतु आज 10 वाजल्यापासून जेव्हा मतपेट्या उघडायला सुरुवात होतील तेव्हा खरंच चित्र स्पष्ट होईल की नेमकं मुंबईकरांनी कौल कोणाला दिला आहे, कारण का ठाकरे बंधूंनी अर्थातच जुई पाहावं लागणार आहे, कारण की मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी अगदी रान पेटवलं होतं आणि म्हणून नेमकं आता मुंबईकरांचा कौल कुणाला हे पाहावं लागणार आहे। तुर्तास आपण जातोय पुण्यात, कारण की पुणे महापालिका सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची महापालिका आहे आणि इथे सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी पुणे वाचवण्यासाठी एकत्र आले होते, म्हणून त्यांची पावर कामाला आली का हे जाणून घ्यावं लागणार आहे। आपल्या प्रतिनिधी रेवती आपल्या सोबत आहेत। रेवती, कसं आहे नेमकं पुण्याचं सध्याचं वातावरण आणि केव्हा निकाल जेव्हा सुरू होतोय, आता अगदी 3 तासांवरती मतमोजणी सुरू होणार आहे, त्या संदर्भात कशी तयारी सुरू झाली आहे? नक्कीच वैष्णवी, खरं तर आज अजित पवार म्हणजे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे। कारण अजित पवारांनी गेल्या 15 दिवसांमध्ये जो जोर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये लावलेला आहे तो आपण कुठेच पाहिलेला नसावा। कारण अक्षरशः रोजचे 4 ते 5 रोड शो त्यांनी तिथे घेतलेले होते। तर मुरलीधर मोहोळ सुद्धा ठिकठिकाणी फिरले, उपनगरांमध्ये फिरले। आता अवघ्या 3 तासामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मी आत्ता अशाच एका मतमोजणी केंद्रावरती आलेले जिकडे प्रभाग क्रमांक 25, 27 आणि 26 या 3 प्रभागांची मतमोजणी होणार आहे अशा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मी आलेली आहे। इकडे सगळी तयारी झालेली आहे, कडक पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। खरं तर आता मगाशी जसा मी उल्लेख केला, आता सगळ्यांचं लक्ष याकडे आहे की दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्रित आल्यानंतर नेमकी ताकद जास्त कोणाची आहे। कारण आता सगळ्यात भाजप समोर मोठं आव्हान आहे ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचं, आणि त्या
त्यानंतर मग इतर जे पक्ष आहेत ते चौरंगी लढत पुण्यामध्ये पाहायला मिळाली. काल मतदार राजांनी मतदान केलं. पुण्यामध्ये 52.41% हे मतदान झालेले, म्हणजे 35 लाखांपैकी जवळपास 17 ते 18 लाख. पाहावं लागणार आहे की पुण्यात जे मतदान झालेलं आहे टक्का तर चांगला आहे, मात्र हा सगळा टक्का जो आहे तो पाहावा लागणार आहे की कुणाच्या बाजूने वळतोय. धन्यवाद रेवती आणि जुई, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली. आपल्याकडनं दोन्ही महापालिकांचे निकाल असेच वेळोवेळी जाणून घेत राहू. दरम्यान आत्ताची जर एक मोठी अपडेट बघितली तर पुण्यात आतापर्यंत एकूण 52.42% मतदान झालं. लेटेस्ट आकडेवारी 163 जागांसाठी पुण्यात 52.42% मतदान. तर एकूण 35 लाखांपैकी 18,62,408 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. अगदी मागच्या वेळीपेक्षा जवळपास 3.50% म्हणजे 3.5% जास्त मतदान झालेलं आहे. थोडंसं करेक्ट करतो, 3.5% कमी मतदान झालेलं आहे. 2017 मध्ये 55.56% इतकं मतदान झालेलं होतं. त्यामुळे आता हा कमी मतदानाचा फटका नेमका कुणाला बसतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तर इकडे ठाण्यात आपण पाहतोय, ठाण्यातील प्रभाग क्रमांक 3 इथे माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते मतदान केंद्रावरती मोठ्या संख्येने उपस्थित झाले. तर मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन्स घेऊन जाताना त्यांच्या बसेस रोखण्यात आलेल्या आणि आता शिवसैनिक आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. अपक्ष उमेदवार यांच्यावरती आरोप घेत आहेत. कोणत्या अनुचित प्रकार घडू नये पोलिसांनी पांगवा-पांगवी त्यामुळे सुरू केलेली आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आता पांगवा-पांगवी सुरू केलेली आहे. मीनाक्षी शिंदेसह कार्यकर्ते मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे. तर विरारमधील प्रभाग क्रमांक 6 आणि 7च्या आरो कार्यालयासमोर मोठा गोंधळ बघायला मिळतोय. ईव्हीएम मशीन सील केलेल्या नसल्याचा आरोप करत तिथे मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला आहे आणि त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यश विद्या निकेतन शाळेच्या आरो कार्यालयासमोर उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांच्या गाड्याही अडवल्यात. मतदान प्रक्रिया संपल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत गोंधळ सुरू होता. भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी तिकडे देण्यात आली. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतरच या गाड्या सोडण्यात आल्या. सध्या परिसरात अजूनही तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. तर राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी मतदान संपलेले आणि सगळ्यांचं लक्ष निकालाकडे. मुंबईसह पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका सध्या तितकीच चर्चेमध्ये. तर पुणे आणि पिंपरीमध्ये अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अगदी एकत्र आले होते. काका पुतळ्यानं भाजप समोर आव्हान निर्माण केलं होतं, स्वतंत्र लढतायत. दरम्यान एक्झिट पोलचे आकडे समोर आलेत आणि यामधनं धक्कादायक निकाल हाती लागलेले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप अजित पवारांना धक्का देण्याची शक्यता एक्झिट पोल्स मधनं वर्तवण्यात येते. पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 128 जागा आहेत. बहुमतासाठी 65 जागांची आवश्यकता आहे आणि अशात भाजप हा पवारांना शह देताना दिसतोय एक्झिट पोलनुसार. दरम्यान सोलापुरातनं एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. सोलापुरात लाडक्या बहिणींचं मतदान हे यावेळी कमी झालेलं आहे. सोलापूर महानगरपालिकेसाठी 53.2% इतकं मतदान झालंय. तर मागील निवडणुकीच्या तुलनेमध्ये 6% मतदान घसरलेलं आपण पाहतोय. मागील महापालिका निवडणुकीत 59% इतकं मतदान झालं होतं आणि आता ते 53.2% म्हणजे 2,41,000 महिलांनी आणि 2,48,000 पुरुषांनी काल मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे. मतदानाची घसरलेली ही जी टक्केवारी आहे ती नेमकं कुणाच्या सत्तेच्या खुर्चीत, कुणाला सत्तेच्या खुर्चीत बसवणार आहे हेही आता पाहावं लागणार आहे. दरम्यान राज्यभरात गुरुवारी तब्बल 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडलं आणि जेडीएस आणि रुद्रा यांचे एक्झिट पोल्स काल समोर आले आणि त्यानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मतदार राजाचा कौल भाजप शिवसेना महायुतीला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना भाजप युतीमध्ये सर्वाधिक 68 जागा या शिवसेनेनं लढवल्यात आणि तर 54 जागा भाजपनं लढवल्या. शिवसेना युबीटी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे आणि मनसे 71 जागा त्यांनी लढवल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 64 जागा लढवल्या होत्या. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 28, ठाण्यात 268 उमेदवारांनी निवडणूक लढवलेली आहे. आज आता नेमका कोणाला कौल मिळतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कल्याण डोंबिवली पालिकेवरती युतीचा भगवा आम्हाला फडकवायचा आहे असा विश्वास आपण पाहतोय. भाजपकडनं व्यक्त केला गेला होता, शिवसेनेकडनं व्यक्त केला गेला होता आणि त्यात भाजपनं ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जास्त जागाही सोडल्या होत्या. निश्चित
दरम्यान सगळ्यांचं लक्ष हे मुंबई महानगरपालिकेकडे लागले आणि विविध एक्झिट पोल्सनुसार मुंबईत महायुती बाजी मारण्याची शक्यता हे जास्त वर्तवण्यात येते, कारण जवळपास 8 वर्षानंतर होणारी महानगरपालिकांची निवडणूक. तर ही सर्वच राजकीय पक्षांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. त्यांनी तशी प्रतिष्ठेची केली होती, पण विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार उद्धव ठाकरेंची मुंबईवरची 25 वर्षांची सत्ता आता जाण्याची शक्यता आहे. आणि भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरेल असा एक अंदाज एक्झिट पोल्समधनं वर्तवण्यात येतोय. आपण बघतोय की यावेळी ठाकरे बंधू आणि पवार यांच्या आघाडीला 68 ते साधारण 83 जागांचा अंदाज, तर काँग्रेस आणि वंचितला 18 ते 25 जागांचा अंदाज. एकंदरीतच मुंबईत इतरांना 8 ते 15 जागा मिळू शकतात असाही एक्झिट पोलनुसार समोर आलाय. एक्सिस माय इंडियानुसार भाजप शिंदेंना सत्ता जाऊ शकते मुंबईची, असं एक वास्तव समोर येताना दिसतंय. तर महायुती 131 पेक्षा जास्त जागा मिळू शकते, म्हणजे महायुती सिंगल हँडेडली मॅजिक फिगर गाठू शकते असा अंदाज वर्तवण्यात येतो. हे एक्झिट पोलचे आकडे आपण बघतोय. महायुतीला 131 ते 151 जागा, ऍक्सिसच्या सोर्सनुसार 58 ते 68, महाआघाडीला आणि इतरांना 12 ते 30 जागा. तर जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 138 मिळत आहेत, महाआघाडीला 59 आणि इतर पक्षांना 30 जागा मिळत आहेत. तर डेव्ही रिसर्चनुसार 107 ते 122 जागांचा अंदाज, महायुतीला 68 ते 83 जागा, महाआघाडीला आणि 18 ते 30 जागांचा अंदाज इतरांना वर्तवण्यात येतोय. सकाळच्या एक्झिट पोलनुसार पाहिलं तर महायुतीला 122, महाआघाडी 75 आणि इतरांना 20 जागा मिळण्याची शक्यता. तर टाइम्स नेटवर्कनुसार महायुतीला 142 जागा मिळण्याचा अंदाज, महाआघाडीला 58 आणि इतरांना 27 जागा मिळण्याचा अंदाज टाइम्स नेटवर्क दर्शवत आहे. तर हे सगळे 5 वेगवेगळे एक्झिट पोल आपण पाहतोय आणि त्यानुसार अंदाजही पाहिले. तर सोलापूरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अगदी अटीतटीची लढत बघायला मिळाली. स्थानिक मुद्द्यांपासून राज्याच्या राजकारणापर्यंत अनेक विषय प्रचारात गाजलेले आहेत. आणि अखेर आज मतदारांनी आपला कौल ईव्हीएम मध्ये बंद केला, म्हणजे काल त्यांनी आपला कौल जो बंद केला ईव्हीएम मध्ये त्याचे आज निकाल लागणार आहेत. दरम्यान त्याचे एक्झिट पोल सुद्धा समोर आले. विविध केंद्रांवरून घेतलेल्या कलानुसार सोलापूरकरांनी विकासाच्या मुद्द्यावर भाजपला झुकतं माप दिल्याचं दिसतंय आणि या एक्झिट पोलचा सर्वात मोठा धक्का काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदेंना बसण्याची शक्यता जास्त आहे. काँग्रेसला केवळ 12 जागांवरती समाधान मानावं लागण्याची चिन्ह आहेत. भाजपला 62 जागांच्या झंझावातापुढे काँग्रेसचा बालेकिल्ला अगदी धोक्यात आल्याचं चित्र आहे. आणि जर हे आकडे एक्झिट पोल्सचे आकडे निकालात जर बदलले तर सोलापूरच्या राजकारणातला हा मोठा फेरबदल ठरणार आहे. दुसरीकडे शिंदे सेनेनं 15 जागांचा आपली तिकडे सुद्धा ताकद दाखवून दिलेली आहे. एकंदरीतच शिंदे सेना सुद्धा काँग्रेसला मागे टाकत त्या ठिकाणी जास्त जागा लढवून येईल असं एक्झिट पोलनुसार समोर येत आहे आणि काँग्रेसला सोलापुरात फटका बसण्याची ही शक्यता आहे. जर असं झालं तर नक्कीच या जिल्ह्याचं राजकारण पूर्णतः बदलू शकतं. निश्चितच सोलापूरच्या राजकारणातला हा मोठा फेरबदल म्हणावा लागेल. सोलापुरात प्रणिती शिंदेंना फटका बसण्याची शक्यता जास्त आहे. एक्झिट पोलचे अर्थात हे आकडे आहे, हा अंदाज वर्तवण्यात येतोय. आता मतदार राजाने नेमका कौल कुणाला दिलाय हे येत्या काही तासात स्पष्ट होईल.